प्रकरण 3 वाचारून परिहार. ययांचे निबो भाटे आत्मयाची झोप लोटे. पूर्णतही ऋण न फिटे जेचे नोंची नीद की. ये हवी पराधिका चौघी जीव मोक्षाच्या उपेगी. अविद्ये सवे अंगी वेंचती किर. देहा सवे हात पाये जाती मना सवे इंद्रिये. का सूर्या सवे जाये किरण जाळ. ना तरी निद्रेची अवधी स्वप्ने मरती आधी. तेवी अविद्येचे संबंधी आटती या. मृते लोहे होती ते रसरूपे जीती. जळोनी इंधिने येती वह्नी दशे. लवन अंगे विरे परिस्वादे जळी उरे. नीद मरोणी जागरे जी जे निदे. तेवी अविद्ये सवे चौघी वेंचती जीवे. तत्वज्ञानाचे नी नावे उठतीची या. हा तत्वज्ञान दिवा मरोणी इही लावावा. तरी हाही शिनलेवा बोधरूपेंची. येऊनी स्वप्न मेळवी गेली आपण पादावी. दोन्ही दिठी नांदवी नीद जैशी. जीती अविद्या ऐसी अन्यथा बोधा ते घेवसी. तेची यथा बोधेंसी निमाली उठी. परिजीती ना मेली अविद्या हे जाकळी. बंध मोक्षी घाली बांधोनिया. मोक्षुची बंधू होये तरी मोक्ष शब्द कासा हे. अज्ञान घरी त्राये वाउगीची. बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे. येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. घटाचे नाही पण फुटली याची नागवन. मानित असे ते जाण म्हणोये की. म्हणोनी बंधूची तव वाओ मा मोक्षाके प्रसवो. मरोणी केला ठाओ अविद्या तया. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे निमिसे. म्हणितले असे सदाशिवे. आणि वैकुंठींचेही सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणे. बांधिजे हे बोलणे बहु केले. परी शिवे का श्रीवल्लभे बोलिले येणेंची लोभे. मानुतेही लाभे न बोलताही. जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ. तै सूर्य चिंती सबळ तैसे नोहे. ज्ञानेश्लाघतू आले तै ज्ञानपण धाडिले वाये. दीप वांचून दिवा न लाहे तै अंग भुललाची की. आपणची आपणापाशी नेनता देशोदेशी. आपण पेगी वशी हे किरू होय. परी बहुता का दिया आपण पे आठवलिया. म्हणे मी यया कैसा रिझो. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेंची आपली प्रमा. करीतसे सोहम ऐसा बंधू. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे. ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेनी. म्हणून पराधिका वाचा तो शृंगारू चौ अंगांचा. एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. अंगाचे नी इंधने उदासू उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू. करी तेथे भस्मलेशू बोधाचा उरे. जळी जळावे गळू कपूर न दिसे अवडळू. परी होऊनी परिमळू उरे जेवी. अंगी लाविली या विभूती तै परमाणुही झडती. परी पांडुरत्वे कांती राहे जैसी. नावो हळला अंगी जैसे पाणी पणे नसे. तही वोल्हासाचे निमिसे आथीच ते. ना तरी माध्यान्ह काळी छाया न दिसे वेगळी. असे पाया तळी रेगोनिया. तैसे ग्रासुनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे. आपुले पण उरे बोधू जोका. ते ऋणशेष वाचा इया न फेडवेची मरोणिया. ते पाया पडोनी मिया सोडविले. म्हणोनी परापश्यंती मध्यमाहन भारती. या निस्तरलिया लागती ज्ञानी अज्ञानींची. इति श्री सिद्धानुवादे श्रीमद् अमृतानुभवे वाचारुण परिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम्.